हॅलो फ्रेंड्स, भगीरथ आय एस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे. आज 20 नोव्हेंबर या दिवशीचे करंट अफेअर्समधले काही महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते आपण पहिले या सेशनमध्ये डिस्कस करू. द हिंदू प्रायमरीली आणि त्यानंतर बाकीचे अजून जे न्यूजपेपर्स आहेत, काही बातम्या टाइम्स ऑफ इंडियामध्ये दिसत आहेत, काही बातम्या इंडियन एक्सप्रेसमध्ये आहेत, काही बातम्या इकॉनॉमिक टाइम्समध्ये पण आहेत. सो त्या अराउंड आपण काही मुद्दे जे पिक केलेले आहेत त्यावरती आज इथे चर्चा करू. सगळ्यात पहिली जी बातमी आहे, दी फर्स्ट न्यूज, इट इज अबाउट दी इम्पॉर्टंट इव्हेंट दॅट इज काशी तमिल संगमम. काशी तमिल संगमम. आता ह्या अराउंड बऱ्याचशा चर्चा आपल्याला बघायला मिळतात. जसं प्राईम मिनिस्टर, प्रत्येक न्यूजपेपरमध्ये पहिल्या पानावरती झालं असेल की प्राईम मिनिस्टरचं एक स्टेटमेंट आहे दॅट इफ वी इग्नोर तमिल इट विल बी ग्रेट डिससर्विस टू द नेशन. Why he is saying that? Because when you talk about the overall culture of India, इंडियामध्ये असं एक कल्चर नाही आहे, तर वी कॅन सी मल्टिपल काइंड ऑफ कल्चर्स आर देअर. इंडियाच्या वेगवेगळ्या भागामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची राहण्याची पद्धती बघायला मिळते. अँड वेन वी टॉक अबाउट कल्चर इज नथिंग बट वे ऑफ लाईफ ऑफ पीपल. त्यामुळे हे एक कल्चर नाही आहे, तर वेगवेगळ्या कल्चरचा समूह आपण याला म्हणू शकतो. आणि त्यामुळे बऱ्याच वेळेस हा शब्द येतो कंपोजिट कल्चर ऑफ इंडिया. यू टॉक अबाउट दी कंपोजिट कल्चर ऑफ इंडिया. UPSCचे जर जुने पेपर बघितले तर यावरती एक एसे पण येऊन गेलेला आहे. पूर्ण 1200 शब्दाला हा एसे आलेला होता, कंपोजिट कल्चर ऑफ इंडिया. नाउ इन दॅट कॉन्टेक्स्ट ऑल्सो दिस इज क्वाईट सिग्निफिकंट. सो फर्स्ट लेट्स टॉक अबाउट दिस काशी तमिल संगमम. त्यामध्ये एक्झॅक्टली काय काय रेफरन्सेस दिले गेलेले आहेत फ्रॉम दी साईड ऑफ प्राईम मिनिस्टर. बिकॉज हे जे काही आपण कंटेंट घेतो यामध्ये प्राईम मिनिस्टरची जे स्पीच आहे, सो त्या स्पीचमध्ये काय काय मुद्दे आलेले होते विच इज गिवन ऑन दी PIB पेज ऑल्सो. आणि त्यामध्ये मग काशी आणि तामिळनाडू या दोघांमध्ये एक्झॅक्टली काय रिलेशन आहे की त्यामुळे अशा प्रकारचा इव्हेंट घेतला जातो. सो त्याबद्दल सगळ्यात पहिले आपण डिस्कस करू. सो काशी तमिल संगमम, प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी इनॉग्रेटेड दिस काशी तमिल संगमम इन वाराणसी. हे कुठे इनॉग्रेट झालेलं तर वाराणसीमध्ये इनॉग्रेट झालेलं आहे. आणि मग त्यावेळेस ते हायलाइट करत होते बॉन्ड बिटवीन काशी अँड तमिळनाडू बोथ आर दी एन्शियंट सेंटर्स ऑफ कल्चर अँड सिव्हिलायझेशन. सो इन दॅट कॉन्टेक्स्ट दिस इज इम्पॉर्टंट. नाउ प्राईम मिनिस्टर इज एक्सप्रेसिंग दी होप दॅट such kind of event, because you are talking about Kashi which is in North India, Tamil Nadu South India, so such kind of event can act like a catalyst to generate that feeling of Ek Bharat Shrestha Bharat, which is again one of the flagship initiative of the government of India. Ek Bharat Shrestha Bharat बद्दल ते इथे बोलत होते. ऑल्सो ही रिलीज्ड, याच ऑकेजनला त्यांनी रिलीज केलेला आहे ट्रान्सलेटेड व्हर्जन ऑफ तिरुक्कुराल, याला कुरल पण म्हणलं, ऑल्सो नोन ॲज कुरल, विच इज रिटन बाय तिरुवल्लुवर. ओरिजिनली हे तमिळ भाषेमध्ये आहे, बट त्याचं ट्रान्सलेटेड व्हर्जन रिलीज झालेलं आहे या इव्हेंटच्या दरम्यान. अँड वेन यू टॉक अबाउट तिरुक्कुरल, इट इज वन ऑफ दी ओल्डेस्ट बुक ऑन एथिक्स एक्झॅक्टली व्हर्च्यू काय आहेत, व्हॉट आर दी यू कॅन से आयडियाज ऑफ लव्ह, व्हर्च्यू, या वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत या कुरल किंवा तिरुक्कुरल या पुस्तकामध्ये आपल्याला बघायला मिळतात. रिटन बाय तिरुवल्लुवर. हा पण प्रश्न प्रिलिम्समध्ये विचारला जाऊ शकतो. सो याचं ट्रान्सलेटेड व्हर्जन रिलीज झालेलं होतं. अँड ऑल्सो ड्युरिंग दिस टाइम प्राईम मिनिस्टर इंटरॅक्टेड विथ द स्टुडंट्स ऑफ तामिळनाडू who had come to visit Kashi. So this kind of student connect is also one of the aspect of this Ek Bharat Shrestha Bharat campaign. So now let's talk about the speech of Prime Minister then. काय काय इथे मुद्दे आलेले आहेत. So before that, काशी तमिळ संगमम 2022. आता हा जो डेटा आहे हा आपल्याला एज्युकेशन मिनिस्ट्रीच्या वेबसाईटवरती मिळालेला आहे. दी काशी तमिळ संगमम which is an initiative of the government of India, and it is in line with, or it is part of that Azadi का अमृत महोत्सव सेलिब्रेशन. आणि त्यामुळे हा एक महत्त्वाचा इनिशिएटिव्ह इथे आपल्याला बघायला मिळतं. ऑल्सो ऑन दी एज्युकेशन मिनिस्ट्री वेबसाईट दे आर टॉकिंग अबाउट दी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020, की कशा पद्धतीने अशा प्रकारचे इनिशिएटिव्ह आपल्या पॉलिसीला धरून आहे, एज्युकेशन पॉलिसी 2020. Because our policy is putting or laying emphasis on nurturing a generation. अशा प्रकारची जनरेशन that is modern and in sync with the 21st century mindset, which is the need of the hour. की जनरेशन अशी असली पाहिजे की जे मॉडर्न आहे
it is in sync with the 21st century mindset. They should be aware what is going on around them. Also, they should be rooted in the Indian culture then. They should be rooted in the Indian ethos then. सो अशा प्रकारचं एक जनरेशन आपल्याला पाहिजे की जे मॉडर्न पण आहे, विच इज फॉरवर्ड लुकिंग, बट दे आर नॉट सिम्पली निग्लेक्टिंग द इंडियाज पास्ट. सो अशा प्रकारची जनरेशन क्रिएट करणं हे एक नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये पण त्यांनी सांगितलेलं आहे. सो इन लाईन विथ दॅट ऑल्सो आपल्या पॉलिसीला धरूनच हा इनिशिएटिव्ह आपल्याला बघता येतो. अँड नाऊ लेट्स टॉक अबाउट व्हेरियस पॉईंट्स दॅट कॅन बी सीन. हे डायरेक्टली आपल्याला PIBच्या पेजवरती बघायला मिळतं. ऑल्सो सच काइंड ऑफ क्वेश्चन कॅन बी आस्क्ड इन मेन्स, टॉकिंग अबाउट द काशी अँड तमिळनाडू, व्हॉट इज द रिलेशन बिटवीन देम. ऑल्सो देर कॅन बी क्वेश्चन इन प्रिलिम्स एक्झाम रिलेटेड टू द फॅक्च्युअल डिटेल्स विच आर गिवन इन दिस. सो सगळ्यात पहिले जर आपण म्हणलं की रिलेशन बिटवीन काशी अँड तमिळनाडू विच इज फ्रॉम द स्पीच ऑफ प्राईम मिनिस्टर. सगळ्यात पहिले त्यांनी एक इक्विवॅलन्स तिथे क्रिएट केलेला होता. एक प्रकारे त्यांनी जे स्टेटमेंट दिलेलं होतं त्यांच्या स्पीचमध्ये, प्राईम मिनिस्टर एक्सप्लेन दॅट काशीमध्ये आमच्याकडे बाबा विश्वनाथ आहेत, तर तमिळनाडूमध्ये आमच्याकडे ब्लेसिंग्स आहेत लॉर्ड रामेश्वरम यांच्या. आणि ह्या दोन्ही जागा ज्या आहेत, बोथ काशी ॲज वेल ॲज तमिळनाडू, बोथ आर इमर्स्ड इन शिवा. शिवमय झालेले दोन्ही जागा आहेत असं पण त्यांनी म्हटलं. शिवमय हा शब्द त्याच्यात आलेला होता. ऑल्सो इवन टुडे the relevance of Kashi Yatra comes up during the traditional Tamil marriage processions. Tamil marriage processions मध्ये आपल्याला काशी यात्राचा रेफरन्स बघायला मिळतो. And even in our state also we can see such kind of thing. Then the Prime Minister underlined Tamil Nadu's contribution to the development of Kashi. And why he is saying Tamil Nadu's contribution to the development of Kashi? Because he is recalling Tamil Nadu born person, जे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण, who was the chancellor of the बनारस हिंदू युनिव्हर्सिटी. त्यामुळे हा एक महत्त्वाचा रेफरन्स इथे प्राईम मिनिस्टर स्पीचमध्ये आलेला आहे. ऑल्सो ही मेन्शन्ड द वेदिक स्कॉलर राजेश्वर शास्त्री, who lived in Kashi, who spread his knowledge in Kashi, and he was having his roots in Tamil Nadu then. Vedic scholar Rajeshwar Shastri. Then Prime Minister informed about one temple here, Kashi Kamakoteshwar Panchayatan Mandir. This is a Tamilian temple and it is on the bank of this Harishchandra Ghat in Kashi. Tamilian temple आहे आणि on the bank of Harishchandra Ghat in Kashi we can see this temple. Also Prime Minister make reference to this 200-year-old Kumaraswamy Math, which is in Kashi, and Markande Ashram, which is also in Kashi on this Kedar Ghat. ह्या वेगवेगळ्या टेम्पल्सचा पण रेफरन्स प्राईम मिनिस्टरच्या स्पीचमध्ये येतोय, विच इज बेसिकली क्रिएटिंग दॅट कोरिलेशन बिटवीन काशी अँड तमिळनाडू. प्राईम मिनिस्टर लेटर ऑल्सो मेन्शन्ड वन ग्रेट पोएट अँड रिव्होल्युशनरी, जे आपल्याला मॉडर्न इंडियामध्ये बघायला मिळतात, श्री सुब्रमण्य भारती, who hailed from Tamil Nadu, but for many years he lived in Kashi. And because of that, this person was also in the mention of Prime Minister of India. Prime Minister also said that by breaking the attitude of linguistic barrier, the linguistic barriers आहेत, so त्याला क्रॉस करून काही लोक इथे काम करतात. Also the intellectual distance he is talking about, intellectual distance was surpassed by many people. He is talking about the intellectual distance here. Intellectual distance, की ideological differences आहेत, but still by surpassing all these things, some people went beyond all these barriers and worked. आणि त्यामध्ये मग स्वामी कुमार गुरुपर यांचं नाव त्यांनी तिथे सांगितलेलं होतं, who came to Kashi and made it his कर्मभूमी. आणि मग तिथे काही मंदिर बनवले गेलेले. वाय दिस पर्सन इज इम्पॉर्टंट? बिकॉज आजच्या ट्रेडिशनमध्ये आपण बघतो की यांचं महत्त्व खूप जास्त आहे. वाय? बिकॉज ही गॉट दिस केदारेश्वर मंदिर कन्स्ट्रक्टेड इन काशी. आणि मग पुढे हे जे स्वामी कुमार गुरुपर आहेत यांच्या शिष्यांनी काशी विश्वनाथ मंदिर बनवलं, विच इज इन तांजावूर.
काशी विश्वनाथ मंदिर जे आपण म्हणतोय ते काशीमधलं एक आहेच, बट काशी विश्वनाथ टेम्पल वॉज कन्स्ट्रक्टेड इन तांजावूर ऑन द बँक ऑफ रिवर कावेरी बाय द डिसिपल्स ऑफ स्वामी कुमार गुरुपर. So this is again one important reference given. And last point which he was talking about, one Pandya king he mentioned. So after his pilgrimage visit to Varanasi or Kashi, Pandyan king ज्यांचं नाव आहे अथिवीरा राम पांड्यन. अथिवीरा राम पांड्यन. So this king built a large temple after visit to Varanasi. या राजाने एक मोठं टेम्पल बनवलं होतं at Tenkasi, which is in Tamil Nadu, which was again inspired by his visit to Varanasi or Kashi. Apart from that, आपल्या ट्रेडिशनमध्ये आपण हिस्ट्रीमध्ये हेही बघू शकतो जे वेगवेगळे महाजनपद आहेत, 16 महाजनपद, त्यापैकी एक जे आहे ते काशी महाजनपद पण आपल्याला बघायला मिळतं. सो देर आर सम ऑफ द इम्पॉर्टंट रिलेशन्स विच वी कॅन सी हिअर बिटवीन काशी अँड तामिळनाडू. सो ही एक बातमी आपल्याला बघायला मिळते जे वेगवेगळ्या न्यूजपेपरमध्ये आपल्याला क्लिअरली दिसते. अँड द कंटेंट दॅट वी हॅव सीन इट इज द फ्युजन ऑफ some of the points from PIB page, some of the points from the ministry website. Now, next important news is about GI tag. अंदमान निकोबार या भागामधून पहिले ॲप्लिकेशन इथे फाईल केलं गेलेलं आहे. वी आर नॉट टॉकिंग अबाउट की हे या प्रोडक्टला GI टॅग मिळाला आहे, बट दिस इज द फर्स्ट ॲप्लिकेशन विच इज फाईल्ड फ्रॉम द युनियन टेरिटरी ऑफ अंदमान अँड निकोबार. काय बातमी काय होती तर अंदमान सीक GI टॅग फॉर निकोबारी होडी. सगळ्यात पहिले हे निकोबारी होडी दिसती कशी ते बघून घ्या. सो दिस इज द निकोबारी होडी. निकोबारी होडी ह्याला म्हणतात आणि ह्यासाठी GI टॅग त्यांनी फाईल केलेला आहे. सो दिस इज द फर्स्ट ॲप्लिकेशन फ्रॉम द युनियन टेरिटरी सीकिंग GI टॅग फॉर वन ऑफ इट्स प्रोडक्ट्स. तर सगळ्यात पहिले निकोबारी होडीबद्दल काही महत्त्वाचे मुद्दे बघून घेऊ. निकोबारी होडी आपण म्हणतो इन दॅट अंदमान अँड निकोबार ऑल्सो वी आर टॉकिंग अबाउट दी निकोबार आयलँड, जिथे ही होडी आपल्याला बघायला मिळते. सो निकोबारी होडी विच इज दी ट्रेडिशनल क्राफ्ट ऑफ निकोबारीज ट्राईब, बिकॉज विदिन निकोबार ऑल्सो यू आर हॅव्हिंग व्हेरियस काइंड ऑफ ट्राईब्स. त्यामध्ये निकोबारीज ट्राईब जे आहे यांचं ट्रेडिशनल क्राफ्ट आहे निकोबारी होडी. Because in Andaman and Nicobar Island we can see a lot of tribals living there. त्यामध्ये आपण बघतो की शॉम्पेन ट्राईब आहे ज्यावरती UPSCने एकदा प्रश्नही विचारला होता. जरावा ट्राईब एक महत्त्वाची ट्राईब आहे, ऑंगेज आहे. सो त्यामध्ये निकोबारीज ही अजून एक महत्त्वाची ट्राईब ज्यांचा एक ट्रेडिशनल क्राफ्ट आहे निकोबारी होडी. नाउ दिस आउटरिगर कॅनो अशा प्रकारची ती शिप आहे ज्याला आउटरिगर कॅनो म्हणतात, which is commonly operated in Nicobar group of island. and ह्या बोटला बनवण्याची जी स्किल आहे, या होडीला बनवण्याची जी स्किल आहे ही कम्प्लिटली लोकल आहे आणि एका जनरेशननी दुसऱ्या जनरेशनला या स्किलबद्दल माहिती दिलेली. सो दिस इज सच काइंड ऑफ indigenous knowledge. This is such kind of indigenous knowledge which is inherited by the Nicobaris from their forefather. आणि कम्प्लिटली एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनपर्यंत पोहोचलेलं अशा प्रकारचं हे स्किल आहे. देन दे आर गिविंग इन द एंड ऑफ दॅट न्यूज दे आर गिविंग वन इम्पॉर्टंट पॉईंट, टुहेट. सो टुहेट काय आहे तर इट इज ग्रुप ऑफ फॅमिलीज इन निकोबार, त्याला टुहेट म्हणतात, TUHET, टुहेट. विथ दिस इज द हेड ऑफ फॅमिली इन निकोबार अंडर अ हेडमॅन. कन्सिडर होडी अँड ॲसेट देम. हे जे टुहेट आहेत, टुहेट ग्रुप ऑफ फॅमिलीज आहेत ते या होडीला स्वतःचं ॲसेट कन्सिडर करतात अँड दे आर बेसिकली डिपेंडंट अ लॉट ऑन दिस ॲसेट. त्यांच्या ॲसेटवरती ते मोठ्या प्रमाणात डिपेंड राहतात. दिस टुहेट अ ग्रुप ऑफ फॅमिली. ऑल्सो केरळमध्ये जर आपण बघितलं तर वल्लमकल्ली नाव आपण ऐकलेलं असतं. वल्लमकल्ली दिस इज अ बोट रेस, ज्याला कधी कधी नेहरू ट्रॉफी पण म्हणतात. सो दिस इज अ बोट रेस इन केरळ जे खूप पॉप्युलर आहे. ऑल्सो दिस होडी रेस, निकोबारी होडी, याची रेस होती अंदमान अँड निकोबारच्या भागामध्ये आणि दीज आर हेल्ड बिटवीन आयलँड्स अँड विलेजेस, ज्याचं एक लोकल कल्चरमध्ये मोठा सिग्निफिकन्स आपल्याला बघायला मिळतो. सो होडी रेसेस आर ऑल्सो कंडक्टेड विथ दिस निकोबारी होडी. नाउ
टॉकिंग अबाउट दी बेसिक्स देन, हे निकोबारी होडीचे बेसिक्स झाले. नाउ टॉकिंग अबाउट दी बेसिक्स ऑफ GI टॅग, बिकॉज वन्स इन UPSC प्रिलिम्स एक्झाम दे हॅव आस्क्ड यू दिस क्वेश्चन, आणि MPSCच्या प्रिलिम्स एक्झाममध्ये पण आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न बघायला मिळतात ज्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये कोणते कोणते GI टॅग्स आहेत, तो एक तर क्वेश्चन झालाच. बट ॲट दी सेम टाइम वी कॅन ऑल्सो सी की GI टॅगचे बेसिक्स पण विचारले जाऊ शकते. मग बेसिक्स एक्झॅक्टली काय आहेत, तर सगळ्यात पहिले जर आपण IPR इंडिया नावाचं जे ऑनलाईन पोर्टल आहे विच इज अंडर द मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स, IPR इंडियाच्या ऑनलाईन पोर्टलवरती ही माहिती आपल्याला डायरेक्टली बघायला मिळते. आणि ज्यामध्ये आपण सगळ्यात पहिले जर डेफिनेशन बघितली, एक्झॅक्टली जॉग्राफिकल इंडिकेशन मिळणं याचा अर्थ काय होतो, तर त्यामध्ये आपण बघतोय की सच काइंड ऑफ इंडिकेशन विल कन्वे दॅट अश्युरन्स ऑफ क्वालिटी, किंवा हा प्रोडक्ट जर तुम्ही घेतला तर ही क्वालिटी याची एन्श्युअर केलेली आहे हे आपल्याला सर्टिफाय होतं. दिस इज अश्युरन्स ऑफ क्वालिटी. अँड डिस्टिंक्टिव्हनेस, डिस्टिंक्टिव्हनेस म्हणजे काय, आपण म्हणतोय की हा प्रोडक्ट जो आहे तो या भागातच बघायला मिळेल, दुसऱ्या भागामध्ये त्या क्वालिटी लेवलवरती हा प्रोडक्ट तुम्हाला बघायला मिळणार नाही. सो डिस्टिंक्टिव्हनेस दे आर टॉकिंग अबाउट, which is essentially attributable to the fact of its origin in that defined geographical locality, region or country. म्हणजे पर्टिक्युलर एरियामध्ये डिफाईन्ड जॉग्राफिकल लोकेशनमध्ये अशा प्रकारचं सर्टिफिकेशन जे आहे ते एन्श्युअर करते की त्या प्रोडक्टची क्वालिटी आहे आणि तो प्रोडक्ट फक्त त्या भागामध्येच त्या क्वालिटीवरती आपल्याला बघायला मिळतं. दिस इज द मीनिंग ऑफ दिस जॉग्राफिकल इंडिकेशन. नाउ टॉकिंग अबाउट सम ऑफ दी स्ट्रक्चरल डिटेल्स अबाउट दिस GI टॅग, त्यामध्ये आपण बघतो की आर्टिकल 1 क्लॉज 2 आणि आर्टिकल 10 हे दोन आर्टिकल्स ते मेन्शन करतात वेबसाईटवरती. आर्टिकल 1 क्लॉज 2 अँड आर्टिकल 10 ऑफ दिस पॅरिस कन्व्हेन्शन. नुसतं असंही विचारलं जाऊ शकतं की पॅरिस कन्व्हेन्शन एक्झॅक्टली कशाबद्दल आहे. इट इज फॉर द प्रोटेक्शन ऑफ इंडस्ट्रियल प्रॉपर्टी. पॅरिस कन्व्हेन्शन इट इज फॉर द प्रोटेक्शन ऑफ इंडस्ट्रियल प्रॉपर्टी. आणि इथे जर आपण बघितलं आर्टिकल 1 क्लॉज 2 आणि आर्टिकल 10 आहे या पॅरिस कन्व्हेन्शनमध्ये, विच बेसिकली कव्हर दी जॉग्राफिकल इंडिकेशन्स. आणि या आर्टिकल्समध्ये सांगितलेलं आहे की जॉग्राफिकल इंडिकेशन्स जे आहेत दीज आर कवर्ड ॲज अन एलिमेंट ऑफ युअर इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स. IPR जर आपण बघितलं आपलं GS पेपर 3 मध्ये वेगळा टॉपिक दिलेला आहे IPR इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट, आणि त्यामध्ये जॉग्राफिकल इंडिकेशन्सला IPR म्हणून कव्हर केलं जाते अंडर दी आर्टिकल 1 क्लॉज 2 अँड आर्टिकल 10 ऑफ द पॅरिस कन्व्हेन्शन. ऑल्सो they are covered under article 22 to article 24 of your TRIPS agreement. बऱ्याच वेळेस हे विचारलं जातं TRIPS agreement. So TRIPS agreement, that is trade related aspects of intellectual property rights, ह्या ॲग्रीमेंटच्या आर्टिकल 22 ते 24 मध्ये आपल्याला जॉग्राफिकल इंडिकेशन्स कव्हर केलेले दिसतात, विच इज बेसिकली दिस ट्रिप्स ॲग्रीमेंट, विच इज बेसिकली पार्ट ऑफ द ॲग्रीमेंट विच वॉज कन्क्लुडेड इन दिस उरुग्वे राऊंड. वेन यू टॉक अबाउट द डेव्हलपमेंट ऑफ वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, त्यामध्ये उरुग्वे राऊंड आपण वाचतो. तर या उरुग्वे राऊंडच्या कन्क्लुडिंग पार्टमध्ये आपल्याला हे ॲग्रीमेंट जे आहे ते बघायला मिळतं, ट्रिप्स ॲग्रीमेंट. नाउ टॉकिंग अबाउट इंडिया, हा प्रश्न 1-2 वर्ष आधी UPSCच्या प्रिलिम्स एक्झाममध्ये आलेला होता. टॉकिंग अबाउट इंडिया विच इज मेंबर ऑफ वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, तर आपल्याला अशा प्रकारचा एक कायदा आपल्या सिस्टीममध्ये आणणं गरजेचं होतं बिईंग मेंबर ऑफ दी वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. त्यामुळे आपण हा कायदा बनवलेला होता, जॉग्राफिकल इंडिकेशन्स ऑफ गुड्स रजिस्ट्रेशन अँड प्रोटेक्शन ॲक्ट 1999. हा कायदा आहे जो फोर्समध्ये आलेला आहे 15 सप्टेंबर 2003 पासून. सो त्यावेळेस आपण हे GI ॲक्ट आणलेलं आहे 1999 मधला, आणि त्यानुसार आपलं पूर्ण जॉग्राफिकल इंडिकेशनचं फ्रेमवर्क आपण रन करतो. ऑल दिस वर्क्स अंडर द डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रियल पॉलिसी अँड प्रमोशन, आणि त्यामध्ये आपण बघतो की मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स इज द कन्सर्न मिनिस्ट्री इन दिस एंटायर प्रोसेस. नाउ थर्ड न्यूज which was in 20th November newspaper was about INCOIS. INCOIS keeps watch on the Barren Island volcano. UPSC prelims 2018 हा प्रश्न एक विचारला गेला होता की इंडियामध्ये कोणत्या प्रकारचं ॲक्टिव्ह वॉल्कॅनो आहे का. सो या सेन्समध्ये एक प्रश्न प्रिलिम्समध्ये आलेला होता. सो बॅरन आयलँड इज दी ओनली ॲक्टिव्ह वॉल्कॅनो इन इंडिया,
आणि इथे जर आपण बघितलं तर इन्कॉईस इज कीपिंग वॉच ऑन दिस बॅरन आयलँड व्हॉल्कॅनो. मग आता व्हॉल्कॅनोवरती का बरं लक्ष ठेवलं जातं, आणि इन्कॉईसचा फुल फॉर्म इथे आपल्याला दिसतो, इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस. तर इन्कॉईस का बरं लक्ष ठेवतंय अशा प्रकारच्या व्हॉल्कॅनोजवरती? बिकॉज रिसेंटली जर आपण बघितलं तर इंडोनेशियामध्ये आपल्याला एक व्हॉल्कॅनो बघायला मिळालं, आणि त्या व्हॉल्कॅनोमुळे सुनामी ट्रिगर झाला होता. आणि त्यामुळे इथे हे लक्ष ठेवलं जातं आहे की एक्झॅक्टली व्हॉल्कॅनिक इरप्शन होतं आहे तर त्याचा एक्झॅक्टली काय इम्पॅक्ट होणार आहे. नॉर्मली what happens that you associate tsunami with the earthquake related events, बट इथे असं होऊ शकते की विदाउट अर्थक्वेक रिलेटेड इव्हेंट्स ऑल्सो सुनामी तिथे ट्रिगर होऊ शकतो. आणि त्यामुळे आपल्याला हे दिसतंय की ही स्टडी केली जाते दॅट व्हॉल्कॅनो ऑन द बॅरन आयलँड ऑफ द अंदमान अँड निकोबार आयलँड, इट इज बीइंग क्लोजली वॉच्ड टू चेक द साइन्स ऑफ इरप्शन which could lead to tsunami or a monstrous undersea landslide similar to what happened in Indonesia in 2018. आणि त्यामुळे याचा स्टडी इथे केला जातोय. आणि हे मग कोण करतंय तर हे ओव्हरऑल मॉनिटरिंग जे आहे इट इज बीइंग कॅरिड आउट बाय इन्कॉईस. इन्कॉईसचा फुल फॉर्म आहे इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस. आता इन्कॉईसच्या अंडर आपण बघतो की ही एक अर्ली वॉर्निंग सेंटर आपण बनवलेलं आहे, दॅट इज इंडियन सुनामी अर्ली वॉर्निंग सेंटर, जे इन्कॉईसच्या अंडर आहे ते हे पूर्ण काम इथे बघतंय. सो नाऊ फर्स्ट, वाय दिस मॉनिटरिंग इज सिग्निफिकंट? बिकॉज द रिसेंट सुनामीज इन्क्लुडिंग वन इन टोंगा दिस इयर, टोंगा या भागामध्ये जो सुनामी आलेला होता, इट हॅज ब्रॉट टू द फोर वन ऑफ द चॅलेंज ऑफ सुनामीज विच आर ट्रिगर्ड बाय नॉन अर्थक्वेक रिझन्स. जे अर्थक्वेकमुळे नाही झालेलं आहे तर नॉन अर्थक्वेक सोर्सेसमुळे सुनामी झालेला आहे, सच ॲज दी सबमरीन लँडस्लाइड्स अँड व्हॉल्कॅनिक इरप्शन्स. हे नॉन अर्थक्वेक सोर्सेस राहू शकतात सुनामी ट्रिगर होण्याचे. एक आहे आपला सबमरीन लँडस्लाइड आणि दुसरा आहे व्हॉल्कॅनिक इरप्शन, की ज्यामुळे पूर्ण रिजन जो आहे तो वॉशआउट होऊ शकतो अँड इट कॅन बी अ व्हेरी ड्रेडफुल, व्हेरी डेंजरस काइंड ऑफ इव्हेंट. त्यामुळे हे मॉनिटरिंग इथे सुरू आहे. नाउ नेक्स्ट पॉइंट इज द बेसिक्स ऑफ दिस ऑर्गनायझेशन, कारण यावरून आपल्याला प्रिलिम्समध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. ऑर्गनायझेशन इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस कधी बनली, कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंडर आहे, त्याचे काम काय आहे, ते सगळं आपल्याला माहिती पाहिजे. सो दिस इज अन ऑटोनॉमस बॉडी जे 1999 मध्ये बनलंय. मिनिस्ट्री कोणती आहे तर मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्स, अँड दिस इज अ युनिट ऑफ अर्थ सिस्टम सायन्स ऑर्गनायझेशन्स. त्यामुळे बऱ्याच वेळेस आपण ESSO इन्कॉईस असंही त्याला बघू शकतो, अर्थ सिस्टम सायन्स ऑर्गनायझेशन, दॅट इज ESSO इन्कॉईस. नाउ मॅन्डेट याचं काय आहे? आता नावामध्येच आहे ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस. सो याचं मॅन्डेट जर आपण बघितलं, इट प्रोव्हाइड द बेस्ट पॉसिबल ओशन इन्फॉर्मेशन अँड ॲडवायझरी सर्व्हिसेस टू सोसायटी, टू इंडस्ट्री, टू गव्हर्नमेंट एजन्सीज अँड टू दी सायंटिफिक कम्युनिटी. 4 नावं आपल्याला इथे त्यांच्या वेबसाईटवरती बघायला मिळतात की ॲडवायझरी एक्झॅक्टली कोणाला देणार तर सोसायटी, इंडस्ट्री, गव्हर्नमेंट एजन्सीज अँड देन सायंटिफिक कम्युनिटी. थ्रू सस्टेन्ड ओशन ऑब्झर्वेशन्स दे विल बी गिव्हिंग सच काइंड ऑफ ॲडवायझरी. आता इथे जर आपण बघितलं तर हे तर बेसिक मॅन्डेट झालं त्याचं. अँड नाऊ लेट्स टॉक अबाउट वेरियस काइंड ऑफ फॅक्च्युअल डिटेल्स रिलेटेड टू इन्कॉईस. सगळ्यात पहिले हा जो इन्कॉईस नावाचा ऑर्गनायझेशन आहे हा फक्त भारतातच नाही तर याचा इंटरनॅशनल प्रेझेन्स पण आपल्याला बघायला मिळतो. टॉकिंग अबाउट द इंटरनॅशनल प्रेझेन्स, सगळ्यात पहिले जर आपण बघितलं तर युनेस्कोच्या अंडर एक ऑर्गनायझेशन आहे, दॅट इज इंटर गव्हर्नमेंटल ओशनोग्राफिक कमिशन. फक्त असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, हे कोणाच्या अंडर आहे? इंटर गव्हर्नमेंटल ओशनोग्राफिक कमिशन. दिस इज पार्ट ऑफ युनेस्को. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. दिस इज पार्ट ऑफ युनेस्को. युनेस्कोचा पार्ट आहे इंटर गव्हर्नमेंटल ओशनोग्राफिक कमिशन. सो इंडिया इज परमनंट मेंबर ऑफ दिस, आणि त्यामध्ये आपण इन्कॉईसला फ्रंटला बघतोय. सो इन्कॉईस इज दी परमनंट मेंबर ऑफ द इंटर गव्हर्नमेंटल ओशनोग्राफिक कमिशन. सो हा एक महत्त्वाचा मुद्दा इथे आपल्याला दिसतो. ऑल्सो
इनकॉइस इज द फाउंडिंग मेंबर, इनकॉइस इज द फाउंडिंग मेंबर ऑफ दिस इंडियन ओशन ग्लोबल ओशन ऑब्झर्विंग सिस्टम, इंडियन ओशन ग्लोबल ओशन ऑब्झर्विंग सिस्टम, ज्याला IOGOOS असेही तिथे म्हणू शकतो आपण. ऑल्सो इनकॉइस इज द फाउंडिंग मेंबर ऑफ दिस पार्टनरशिप फॉर ऑब्झर्विंग द ओशन्स, ज्याला पोगो असं पण शॉर्ट फॉर्म तिथे दिलेला आहे त्यांनी, पार्टनरशिप फॉर ऑब्झर्विंग द ओशन. आता ह्या ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत ह्या ॲक्टिव्हली इन्वॉल्ड आहेत in the overall capacity building at the international level about the ocean information services, आणि त्यामध्ये स्टुडंट्स, रिसर्चर्स या वेगवेगळ्या स्टेक होल्डर्सला इन्व्हॉल्व्ह करून कशा प्रकारे कॅपॅसिटी बिल्ड करता येईल त्याबद्दल हे पूर्ण काम करतात. आणि त्या ऑर्गनायझेशन्समध्ये इनकॉइस इज द फाउंडिंग मेंबर, विच इज अगेन अ सिग्निफिकंट थिंग. ऑल्सो थ्रू दी राईम्स हा एक महत्त्वाचा आपण इनिशिएटिव्ह इथे बघतो, बिकॉज एव्हरी इयर यू कॅन सी हे न्यूजमध्ये राहते. सो राईम्सचा फुल फॉर्म काय, रिजनल इंटिग्रेटेड मल्टी हजार्ड अर्ली वॉर्निंग सिस्टम फॉर आफ्रिका अँड एशिया, त्याला राईम्स म्हणतात. आणि राईम्समध्ये इंडियाचा रोल महत्त्वाचा आहे, अँड इन दॅट इनकॉइसचा रोल महत्त्वाचा आहे, बिकॉज दे आर टॉकिंग अबाउट दी हजार्ड अर्ली वॉर्निंग सिस्टम हिअर. आणि त्यामुळे आपण बघतोय की हे जे ESSO इनकॉइस आहे हे ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस ॲट दी सेम टाइम फोरकास्ट प्रोव्हाइड करणार आहे टू दी मेंबर कंट्रीज ऑफ दिस राईम्स. आणि त्यामुळे इनकॉइस जे आहे ते फक्त इंडियामध्येच असं नाही की हजार्ड वॉर्निंग प्रोव्हाइड करेल, फोरकास्ट प्रोव्हाइड करेल, तर इनकॉइस जे आहे ते वेगवेगळ्या इंटरनॅशनल कंट्रीज ज्या आहेत, आपल्या आजूबाजूच्या ज्या कंट्रीज आहेत त्यांना पण अशा प्रकारच्या सर्व्हिसेस इनकॉइस प्रोव्हाइड करते. सो हा जो पॉईंट आहे हा आपण आजच्या न्यूजपेपरमध्ये बघू शकतो, डायरेक्टली द हिंदूमध्ये हे आलेलं आहे आणि त्याचे बेसिक्स जे आहेत ते त्याच्या वेबसाईटवरून आपण डायरेक्टली पिक केलेलं आहे. सो इथपर्यंत आपण आजच्या 20 नोव्हेंबरच्या न्यूजपेपरमधल्या काही महत्त्वाच्या बातम्या बघितल्या. आपल्या पुढच्या काही सेशन्समध्ये अशाच काही बातम्या घेऊन पुन्हा भेटू आपण. थँक्यू.